नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्मार्ट स्टडी या फ्री एज्युकेशन चॅनलवर स्वागत करीत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अतिसंभाव्य प्रश्नसंच भाग 38. या प्रश्नसंचाद्वारे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या कंबाईन STI, PSI, ASO तसेच SSC CGL तसेच MPSC UPSC व इतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नक्कीच मदत मिळेल. चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न, वीज मंत्रालयाने वीज निर्मिती व वितरण आणि विद्युत संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या व्यासपीठाचे उद्घाटन केले आहे? तर वीज मंत्रालयाने वीज निर्मिती व वितरण आणि विद्युत संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हवामान व्यासपीठ व मेरिट व्यासपीठ या दोघी व्यासपीठांचे उद्घाटन केले आहे. दुसरा प्रश्न, लोढा मंत्रालयाने सुचवलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरता PCCIने 7 सदस्यीय समिती स्थापन केली. तर या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राजीव शुक्ला हे या समितीचे अध्यक्ष होते. राजीव शुक्ला हे IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे चेअरमन सुद्धा आहेत. तिसरा प्रश्न, अमेरिकेच्या संसदेत प्रमुख गैर नाटो मित्रपक्ष म्हणून असलेला टिंबटिंबचा दर्जा रद्द करण्याची मागणी करणारे विधेयक सादर करण्यात आले. ऑब्वियस आहे, हे पाकिस्तानात असेल, कारण की काही निगेटिव्ह पॉईंट असला तर तो पाकिस्तानाचाच असतो. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या टिंबटिंब रॅपिड फायर पिस्तूल पुरुष प्रकारात भारताला सांघिक कांस्य पदक मिळाले. तर ते कोणाला मिळाले हे आपण पुढच्या प्रश्नांमध्ये पाहूच. तर हे 25 मीटरची रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धा होती, त्यात भारताने सांघिक कांस्यपद मिळवले. पाचवा प्रश्न, टेनिसपटू रॉजर फेडरर याने हॅले जर्मनी येथे खेळलेल्या 2017 हॅले ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. तर हा फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? हे तुम्हाला माहितीच असेल. तर फेडरर हा जर्मनी देशाचा खेळाडू होता. तसेच रॉजर फेडरर व राफेल नडाल मध्ये कन्फ्यूज होऊ नका तर हॅले ओपन स्पर्धा ही रॉजर फेडररने जिंकली. तर राफेल नडालने मुबादला वर्ल्ड टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि तो स्पेन या देशाचा खेळाडू आहे. 2017चे लेटेस्ट स्पोर्ट्सवर तुम्ही नक्कीच कॉन्सन्ट्रेट करा, कारण की त्यावर नक्कीच तुम्हाला एक प्रश्न तरी विचारला जाईल. त्यापैकी पहिला रॉजर फेडरर. आपण आत्ताच पाहिले, रॉजर फेडररने हॅले ओपन 2017 स्पर्धा जिंकली. तर राफेल नडालने मुबादला वर्ल्ड टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. तसेच सायना नेहवालने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स 2017 ही स्पर्धा जिंकली आहे. सायना नेहवालने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स 2017. नंतर समीर वर्माने मेन सिंगल सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स 2017 ही स्पर्धा जिंकली आहे. समीर वर्माने मेन सिंगल सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स 2017. तर सेरेना विल्यमने ऑस्ट्रेलिया ओपन वुमन सिंगल ही स्पर्धा जिंकली. हिने तिच्या स्वतःच्या बहिणीला हरवले, म्हणजेच व्हेनस विल्यमला. नंतर सहावा विराट कोहली हॅज बिकम द फास्टेस्ट कॅप्टन टू स्कोर 1000 रन, म्हणजेच तर विराट कोहली हा 1000 रन बनवणारा जलद कप्तान बनला आहे. त्याने हे फक्त 17 इनिंग्समध्येच केले. नंतर क्रिस्टियानो रोनाल्डोला बेस्ट फिफा फुटबॉल अवॉर्ड 2017 मिळाला आहे. मित्रांनो, एवढे 7 प्लेयर लक्षात ठेवा, एका कागदावर लिहून ठेवा की कोणत्या प्लेयरने कोणती स्पर्धा जिंकली. पुढचा क्वेश्चन 6वा, श्री अमरनाथजी श्राईन मंडळाने यात्रेकरू व सेवा पुरवठादारांसाठी असलेल्या समूहाच्या विम्याची संरक्षण रक्कम टिंबटिंबपर्यंत वाढवली आहे. तर ती 3 लाख पर्यंत वाढवली आहे. 7वा प्रश्न, कोणत्या टेनिसपटूने बर्मिंगहॅम येथे खेळलेल्या 2017 इगॉन क्लासिक स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे? तर पेट्रो क्विटोवा या खेळाडूने इगॉन क्लासिक स्पर्धा जिंकली आहे. 8वा प्रश्न,
कोणत्या भारतीय नेमबाजाने सुहल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या व कनिष्ठ पुरुष 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर हे अनिश शोने याने जिंकले आहे. मित्रांनो, आपण चौथ्याच प्रश्नामध्ये पाहिले की ही 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धा होती, तर ही स्पर्धा अनिश सोने याने जिंकली. 9वा प्रश्न. जून 2017 मध्ये स्मार्ट शहरे अभियानांतर्गत जोडण्यात आलेल्या 30 नवीन शहरांच्या नावांमध्ये कोणते नाव नाही? तिरुअनंतपुरम, कानपूर व महाबळेश्वर महाराष्ट्र. तर महाबळेश्वर महाराष्ट्र हे नाव स्मार्ट सिटीमध्ये नाही आहे. 9वा प्रश्न. भारतीय रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार लेह येथे समुद्रसपाटीपासून टिंबटिंब उंचीवर असलेले रेल रूळ हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले रेल रूळ ठरले आहे. तर याची उंची आहे 3300 मीटर. धन्यवाद मित्रांनो. मी परत एकदा येत आहे अशाच एका व्हिडिओमध्ये, म्हणजेच अतिसंभाव्य प्रश्नसंच भाग 39 मध्ये. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जो कोणी माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्याने आपले चॅनल सबस्क्राईब करा. मी रोज असेच व्हिडिओ अपलोड करत राहीन. मित्रांनो, व्हिडिओ रिवाइज करा, परत बघा. माझ्या व्हिडिओने तुमची रिव्हिजन होतच असेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या परीने रिव्हिजन करत राहा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये मिळेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.